नमस्कार बांधवांनो, संपूर्ण देशामध्ये पाहिलं तर आता तामिळनाडू सारख्या राज्याची मोठ्या मोठ्या प्रमाणात चर्चा आपल्याला पाहायला मिळत आहे। बांधवांनो, फक्त 2 वर्ष जुना असणारा पक्ष थलपती ह्यांच्या विजय ह्यांच्या पक्षाचा थेट मुख्यमंत्री होणार आहे। हे विजय ह्यांनी कसं केलं तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे महिन्याला दर महिलांना 2,500 रुपये सन्मान निधी देण्याची घोषणा केली। ह्याच सोबत 200 युनिट मोफत वीज आणि 6 गॅस सिलेंडर मोफत देण्याचे आश्वासन दिलं होतं। घोषणा विजया ह्यांच्यासाठी गेम चेंजर ठरली। एवढंच नाही तर महिलांना लग्नासाठी 8 ग्राम सोनं देण्याची घोषणा त्यांनी केली होती। दुसरं कारण म्हणजे तामिळनाडूच्या राजकारणात निर्माण झालेली रिकामी जागा करुणा दीदी आणि जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूच्या जनतेला एक खंबीर आणि नव्या पर्वाची गरज होती। जयललिता यांच्या निधनानंतर AMDK कामगिरी खालवत असल्याने चालली होती। MK आणि AMDK ह्या दोनच पक्षांना पाहून लोक कंटाळले होते। अशा वेळी विजय यांनी एक फ्रेश चेहरा लोकांसमोर स्वतःच सादर केला आणि जनतेने त्यांना भरभरून कौल दिला। विशेष कारण म्हणजे विजय यांनी आपला फोकस तरुणावर ठेवला। तामिळनाडूतील युवा पिढी पहिल्यांदाच मतदार करणाऱ्या विजय यांना आपला आयकॉन मानत होती। बेरोजगार आणि शिक्षणावर प्रश्नावर ज्या प्रकारे सावधान रोजगार देण्याचा आश्वासन दिलं, तो संवाद थेट तरुणांच्या हृदयावर भिडला। आजच्या सोशल मीडियाच्या जगात तरुणांची ताकद विजया ह्यांच्यासाठी गेम चेंजर ठरली आहे।